अजूनही पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर गुडलँड स्पॉटवर पडलेला चेंडू तुलनेनं एकदम स्लोवर पण आला आणि एक स्क्वेअर ड्राईव्हचा अफलातून फटका सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. मोठ्या फटक्यानं सुरुवात केल्या सागाव संघाच्या. अजून एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या दिशेमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जमणार नाहीये. सरळ रोहितसाठी हा चेंडू टप्प्याचा होता. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, आपल्याला हुकचा फटका पाहायला मिळतोय. श्री दिनकर दातीलकर कक्षाच्या वरून चेंडू जातोय 6 धावांकरता. गोलंदाज सुगनाचा हा चेंडू अक्षरशः हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. चेंडू एक टप्प्यानं मात्र जातोय. गेलं तर आज मात्र मैदानामध्ये आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार दाखवतोय. हेलिकॉप्टर लुक महेंद्र सिंग धोनी लगेच यायचंय. फुलटॉस बॉल जरूर होता. यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मिडविकेट धावसंख्या 71 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर खोला टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला नाहीये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. पाडी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दर्जेदार. आणि का कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग घेतला तो निर्णय इथे विश्वसनीय ठरवत असताना टप्प्याचा बॉल यावी शॉट ऑफ लेंथ होता. टीट फॉर टॅट यावी उत्तर दिलंय. चेंडू सरळ जातोय. शॉट अँड पूल करताना श्री दिनकर दातीलकर अजूनही रोहित मैदानाच्या मध्ये आहे. त्याला इथे लढावं लागेल आपल्या संघासाठी. इथे देखील फटका चांगला आहे. डोळ्याचं पाड फेडणारा स्ट्रोक. सरळ चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 षटकार इथे ठोकलेत. तो रोहित स्ट्रायकरवरती राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल. रोहित बोईने लगावलाय एक लांब पासून लांब. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे. क्रिकेटची नजाकत दाखवत असताना फॉर्म इज टेम्पररी गीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अजून एक चांगला फटका. रोहित भोईर ऑन फायर. श्री दिनकर दातीलकर एक जबरदस्त इनिंग रोहित भोईरच्या बॅटमधनं. अजून एक चांगला फटका. वॉट अ शॉट. एम एस धोनी स्टाईल. सरळ उडवलाय लॉंग ऑनच्या वरनं आणि 48 धावा फलकावरती लावलेत. वैयक्तिक बॅटिंग करताना इंडिव्हिज्युअल स्कोर इथे लावलाय तो म्हणजे रोहित भोईरनं. वॉट अ बॅटिंग. आणि हरीश इथे तयार होतोय षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. आणि इथे देखील फटका चांगला आहे. एम एस धोनी स्टाईल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर हा चेंडू ऑन साइडला थोडासा पिच खेळलेत. शेताच्या काय दुर्व त्यांना डोक्यावर चेंडू फ्लाय होऊन निघून जातोय सीमारेषेबाहेर. KTM 150 125 चेंडू हवेमध्ये उंच 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 लांब 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 तेवढाच लांब षटकार. संयोगने ऑन साइडला लाजवाब पॅरलल स्ट्रोक आहे. भिरकावून दिलं मगाशी.